सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज मेष राशीच्या लोकांसाठी एक चांगला दिवस आहे. तुमच्या मुलांशी संबंधित ज्या काही चिंता तुमच्या होत्या त्या आज दूर होतील. कामामुळे दुपारपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला थोडासा त्रास होऊ शकतो, परंतु काळजी करू नका. जर घरामध्ये काही वाद चालू असतील तर ते आज संपुष्टामध्ये येतील. भावंडांशी तुमचे संबंध अधिक चांगले राहतील. व्यवसायासाठी काही प्रवास तुम्हाला करावे लागतील, ज्याचा फायदा तुम्हाला भविष्यामध्ये नक्कीच मिळेल. सासरच्या लोकांकडनं तुम्हाला आदर मिळू शकतो. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा आव्हानात्मक असू शकतो. तुमचा एखादा जवळचा मित्र किंवा नातेवाईक आज आजारी पडू शकतो आणि तुम्हाला त्याची मदतही करावी लागेल. तुम्ही काही सामाजिक कार्य किंवा दानधर्म याच्यावरती खर्च कराल, ज्यामुळे तुमची कीर्ती सर्व दूर पसरेल. संध्याकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाऊ शकता. आज अनावश्यक खर्च आणि वाद टाळा. जर तुमच्या वडिलांना काही आजार असेल तर त्यांना आज त्रास होऊ शकतो. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गायत्री चालीसाचं पठण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी आज अचानक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे तुमचा आत्मविश्वास फार वाढेल. मात्र जवळच्या लोकांशी काही मतभेद तुमचे होऊ शकतात. तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी काही खरेदी करू शकता, परंतु त्यासाठी तुमच्या कमाई आणि खर्चाचा तुम्हाला ताळमेळ ठेवावा लागेल, अन्यथा तुम्हाला आर्थिक अडचणी येऊ शकतात. आज तुम्ही जे काही काम कराल त्याचं फळ तुम्हाला मिळायला थोडासा वेळ लागेल. संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एखाद्या शुभ कार्यक्रमाला जाऊ शकता. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा व्यवसायामध्ये नवीन प्रयोग करण्यासाठी चांगला आहे. तुम्ही त्यामध्ये यशस्वी व्हाल आणि तुमची प्रतिष्ठा देखील वाढेल. चांगली आणि सज्जन लोकांशी तुमची ओळख वाढेल. संध्याकाळी पाहुणे तुमच्या घरी आल्यानं तुमचा खर्च वाढू शकतो, परंतु घरातील लहान मुलं आनंदी राहतील. चांगल्या स्वभावाच्या लोकांशी तुमचे संबंध अधिक दृढ होतील. सासरच्या लोकांशी जर तुमचे काही मतभेद असतील तर ते आज नक्की मिटतील. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी खर्च करण्याचा आहे. व्यवसायामध्ये येणाऱ्या अडचणींबद्दल तुम्ही तुमच्या भावाला सांगाल, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. नोकरी करणाऱ्यांनी जर पार्ट टाइम काम करण्याचा विचार केला असेल तर आज त्यासाठी तुम्ही वेळ काढू शकाल. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन सौदे मिळण्याची शक्यता आहे. संध्याकाळी तुम्ही एखाद्या सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला नियमितपणे पाणी घालून दिवा लावा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा कुटुंबातील एखाद्या सदस्याबद्दल किंवा मुलांच्या भविष्याबद्दल चिंतेचा असू शकतो. व्यवसायामध्ये मोठा फायदा झाल्यानं तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. आज जर तुम्ही कमाईपेक्षा जास्त खर्च केला तर भविष्यामध्ये तुम्हाला अडचण येऊ शकते. त्यामुळे तुम्ही विचारपूर्वक खर्च करा. सासरच्या लोकांकडनं तुम्हाला मान सन्मान मिळू शकतो. संध्याकाळी तुम्ही आईला एखादी भेटवस्तू देऊ शकता. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू व्यक्तीला तांदूळ दान करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप यशस्वी राहील. तुम्ही जे काही काम कराल त्यात तुम्हाला पूर्ण यश मिळेल.
नोकरीमध्ये देखील तुम्हाला मनासारखं काम मिळेल, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. तुमच्या आजूबाजूचं वातावरण हे सुखद राहील. तुमचे अधिकारी देखील आज तुमची प्रशंसा करतील. जर तुम्ही आज कोणतीही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तिच्या सर्व बाबींची काळजीपूर्वक तपासणी करा. आज नशीब 87% तुमच्या बाजूला राहील. तुम्ही आज पहिली पोळी गाईला खाऊ घाला. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा सावधगिरीचा आहे. शत्रू लोक नोकरी आणि व्यवसायामध्ये तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे डोळे आणि कान उघडे ठेवूनच तुम्ही काम करा. तुम्हाला आज भरपूर आर्थिक फायदा होईल, परंतु खर्चाचं प्रमाण जास्त असल्यानं तुम्ही थोडेसे चिंतेमध्ये राहाल. आज तुमच्या जागेमध्ये बदल होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांना लोणी आणि खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या थोडासा मजबूत राहील. यामुळे तुम्ही तुमची सर्व रखडलेली कामं पूर्ण कराल आणि कुटुंबाच्या गरजा देखील भागवाल, ज्यामुळे तुमचा खर्च वाढेल. संध्याकाळी तुम्ही आईवडिलांना देवदर्शनासाठी घेऊन जाऊ शकता. व्यवसायासाठी तुम्हाला कोणाचा तरी सल्ला घ्यावा लागेल, परंतु अनुभवी व्यक्तीचा सल्ला तुम्हाला फायदेशीर ठरेल. मुलांना डोळ्याशी संबंधित काही त्रास होऊ शकतो, त्यामुळे काळजी घ्या. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा भावंड आणि व्यावसायिक भागीदारांशी मतभेद झाल्यानं थोडासा ताणतणावपूर्ण जाऊ शकतो. जर तुम्ही आज दुकान किंवा घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या जोडीदाराचा सल्ला घेणं तुमच्यासाठी फायदेशीर राहील. आज तुमचे शत्रू उगाचच तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. ते तुमच्या प्रगतीमुळे थोडेसे चिंतेमध्ये राहतील. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पैशांची अडचण येऊ शकते. संध्याकाळचा वेळ तुमचा आईवडिलांच्या सेवेमध्ये जाईल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला नियमितपणे जल अर्पण करून दिवा लावा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा व्यवसायामध्ये नफा मिळवणारा ठरू शकतो. व्यवसायाच्या निमित्तानं तुम्ही काही प्रवास कराल, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. परदेशामध्ये व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगली बातमी मिळू शकते. आज तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्याबद्दल थोडेसे चिंतेमध्ये असाल. सासरच्या कोणाशी तरी तुमचे वादविवाद होऊ शकतात, परंतु त्यामध्ये तुमचा जोडीदार हा तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील. मित्राच्या मदतीने तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला पुन्हा परत मिळू शकतात, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा मानसिक ताण टाळण्यासाठी संयम आणि नम्रतेनं काम करण्याचा आहे. नोकरी करणाऱ्यांच्या कामाचं ओझं आणि अधिकार वाढतील, ज्यामुळे त्यांना काही अडचणी येऊ शकतात. परंतु तरीही तुम्ही तुमच्या बुद्धीनं आणि सन्मानानं संध्याकाळपर्यंत सर्व कामं पूर्ण कराल आणि सर्वांचे प्रिय व्हाल. जर तुमचा प्रॉपर्टीशी संबंधित काही वाद चालू असेल तर तो कायदेशीर होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचे मार्ग आज खुले होतील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.